जेव्हा सत्ता येते तेव्हा सुराचं राजकारण करावं या मताचा निर्णय. अनेकांनी मला त्रास दिला, अनेकांनी मला आपण सगळ्यांनी अनुभवले. म्हणजे ही निवडणूक व्हायच्या आधी अगदी महिनाभर जयकुमार गोरेवर गुन्हा दाखल करून आज टाकता येते का ह्याचा प्रयत्न केला होता. पण परमेश्वराने नीतीनं न्याय दिला, आपण सगळ्यांनी बघितलं आणि नीतीनं शिकवली. एक पोस्ट वाचली पडा आणि खूप व्हायरल झाली की आता सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणार. अरे सुरुवात तुम्ही केली होती आणि नियतीनं तुमचा शेवट केला आहे. नियतीनं शेवट केला, कधीही विश्वासात नाही. अरे ज्या अजितदादांनी उमेदवारी जाहीर केली, अजितदादांनी तिकीट जाहीर केलं, ते तिकीट नाकारून यायला दर नाही, जायला दर नाही, कन्फ्युजन. सत्तेशिवाय ही माणसं जगूच शकत नाही. इकडची सत्ता येते तर एक पायी केलं, तिकडची सत्ता येते तर एक पायी केलं, त्याला कळत नव्हतं. आणि शेवटी बघितलं काय परिस्थिती झाली. अशी माणसं आपण सगळ्यांना अनुभवली. मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे, सत्तेला आली म्हणून आपण सुराचं राजकारण कधी करायचं नाही. माझी भूमिका केली, मी तुम्हाला क्लिअर सांगतो. पण आपण नियतीनं सुरू होतो. ज्यांनी मला राजकारणातून संपवण्याचा फोन केला, ज्यांनी मला राजकारणातून संपवण्यासाठी सातत्याने 20 वर्ष प्रयत्न केले, मी मागे एकदा सांगितलं तुम्हाला, यमानं फरमान काढले. यमानं देवाला काय काढलंय? यमानच काढलायची यार. काय काढलाय? पूर्वी पोटाला येतं ना आपल्या, नातू पोटाला आलाय, पंटू पोटाला आलाय, मग त्रास व्हायचा. मग त्याचं काय करायचं, ते नाव ठेवायचं काय ते असेल काय तुझं नाव आहे असेल काय तर माहिती नाही मला. म्हणजे त्याला काय म्हणत आपण ते पोटाला यायचं नातू बिटू. आता काय सांगितलं, तेव्हा आज ज्याने केलेलं नातवाला ठेवायला लागायचं पहिले. आता यमानं काय सांगितलंय, जोपर्यंत यानं केलेलं पाप फिटत नाही तोवर स्मशानभूमीत न्यायचं नाही. कारण टाकलं ते. त्यामुळे आपण नाही भांडणीत पडायचं, हे ठरवलं यमानं काय करायचं. आपण नाही भांडणीत पडायचं. आता आपल्याला एक लक्षात घ्या, आता एवढी सगळी ताकद असेल आपल्याला विकासाचं राजकारण करायला.